या आपली केळी पिकली बघा झाडाला. अशी मस्त गाबोळी गाबोळी झाली आणि वरचे फणे राहिले आणि खालचेच पिकले. काढ हे काढ. काय होतं ना, घरी नेल्यावर अशी काळी पडतात केळं, म्हणून आता ना जशी लागन तशीच एक एक फणी पिकन तशी नेणार आहे काढून. दुसऱ्या फण्याची ह्याला लागन बघ. असं वरून सुरी मार ना. तशी दाब तिकडं. इथं रवून सुरी तिकडं दाब. हां दाब. तर आपण एक फणी काढून पुन्हा गड बांधून ठेवलेला आहे, कारण ती एकच फणी पिवळी व्हायला लागलेली होती. तर ती काढली आणि मस्त केळी खायला गोड लागली बरं का. खूपच छान, अगदी लयच गोड, अगदी विदाऊट केमिकलची होती ना, त्यामुळे खरंच लय मस्त लागली. आणि ही बघा इथं ना अजून मी हळद ठेवलेली आहे काही काढायची. तर मला औषधासाठी लागत असते म्हणून मी आता ती काढते. थोडी थोडी रोज पाण्यामध्ये उकळून घेत असते मी. तर घरी नेली बाकीची आणि करूनही आणली. 1.5-2 किलो हळद झाली आहे माझी, अगदी पावडर त्याची. 1 वर्षभर मला अगदी नक्की नीट जाईन असं मला तरी वाटतंय. मग बघू किती दिवस जाते. चला, बरेच दिवस मी काय वावरात आले नव्हते. चिक्कूच्या झाडाला चिक्कू लागलेत भरपूर. पाखरं पाडी त्यात खाली पिकायला लागलेत ना. यावर्षी पाणी नाही त्याला लवकर दिलं ना, त्याच्यामुळं चिक्कू लहान लहानच आहेत. पाखरं पाडी त्यात, त्यांना खायलाच नाही काय तर काय करतील ना. तर बघा चिक्कूचे चिक्कू आहेत आणि वरती जास्ती आहेत, खाली यावर्षी नाहीच आहेत. पाखरं खात्यात. मस्त चिक्कू आहे. अजून काय आपले चिक्कू एवढे पिकायला लागलेले नाहीत, थोडा टाईम आहे त्यांना. आणि हे लिंबोणीचं झाड आहे. तर याला ना एकदम छान असा बहर लागलेला होता. मागं आले ना मी, लय फुलं होतं. पण आत्ता काय झालं आहे ना, सगळं मोहर गळायला लागलेलं आहे उन्हाने. ऊन त्याला सहन होत नाही एवढं. उगस राहते थोडेफार, पण बरेचसे मोहर गळालेला आहे. नाही तर लय मोहर होता त्याला. पण झाड मात्र अगदी छान फुटले आहे, एकदम मस्त. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत बघा, लय मासाळ आहेत मस्त, अगदी लय शेंगा आहेत. पण आता निब्बर होऊन चालले आहेत काही. किती आहेत तिकडच्या झाडांच्या तर पूर्ण निबार झाल्यात. तर आता याच्यापेक्षा आपण तिकडच्या काढू. ते पत्त्याची झाडं इतकी मस्त पालवी फुटली ना यांना, लयच बारे. कढीपत्त्याला ना आता बिया येतील, मोहर यायला लागलाय बघा, लय छान बहरलंय. आणि हे कढीपत्त्याची झाडं आम्ही लावलेली नाहीत. पाखरं जे सीताफळ खायला येतात ना, झाडावर बसतात ना, त्यांची विष्ठा पडली ना, त्यातून ते उगवलेले. हे बघा, या शेंगा आमच्या गेल्या निब्बर होऊन. आता ह्या काहीच कामाच्या राहिल्या नाहीत. इकडं पण आहेत, पण ह्या शेंगा लय मासाळ आहेत मस्त अगदी. ते ह्याच्या काही काढू आपण. बघा, आपल्या वावरात एवढी बच्चे कंपनी आली आहे ना. तिकडं 4 आहेत, हे 1 5. यो यो, हे बघा हे बघा हे बघा किती आलेत. अरे बापरे, बघा बघा. आता यांना काय मी खायला आणलेलं नाही, काहीच नाही. अरे बापरे,
बघा कसे करतात. आता मी वावरात आले, मी काय यांना खायला टाकू. केळीचा गड पण दिला आता तिकडं. हे बघा अरे चोप. केळीचा गड पण अक्षयजवळ घरी पाठवून दिला. आणि आता काय बघा यांना काय द्यावं खायला. बघा लहान लेकरासारखे कसे आलेत ना. अरे चॉप. परत आले ना की खायला आणे ना तुम्हाला. मग मस्ती घालतात ते मस्ती. लय छान वाटतं. लय गोजरवाणी आहेत. बघा एक गेलं तिकडं. चला ती त्यांच्या मस्तीत दंग आहेत. आता माझं वाट पाहत आहे सरपण. इथं लाकडं आहेत बरेच. गेल्या वर्षीचं सरपण तोडून ठेवलेलं. आता ते मी काढते, कारण मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात हे बघा एवढ्या. आणि आता हे सरपण मी मोडून तोडून ठेवते वजी घालून, म्हणजे न्यायला बरं एक 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 एक. हो की नाही. चला तर आता मी सरपणाचे बरेच कवळे काढून ठेवले तिथं. आणि आता आपण निघालो घरी, कारण घरी पण लवकर जाणं महत्त्वाचं आहे. पोरांना सांभाळायला लागतं. तर मी एवढं सरपणाचं वजं घेतलं आहे आता. आणि हे वजं पिशवीत बऱ्याचशा शेंगा आहेत. हळद काढली थोडीशी, शेंगा आणि केळीची एक फणी तर अक्षयजवळच दिली दुपारी. आणि चला आता मी निघाले घरी. आता बघा वाटाणे किती पपया पिकलेले आहेत आमच्या. आणि एक जण ना शेजारची विचारत होती मला कालच, अगं तुझ्या झाडाच्या लय पपया पिकल्यात. मी सांगितलं अहो ते येडाळलेले आहेत उन्हाने, कारण म्हणलं जाईन सगळ्याच घेऊन. तर चला आता आपण आपल्या पपया बघू आणि तसंच पुढं निघूया. हे बघा आपल्या पपया गळून पडल्यात खाली काही. आणि इकडं तर ना पिकून गेली. पाखरांनी खायला सुरुवात केली. आणि याच्यापेक्षाही पुढं तर लईच. बघा आता मी तरी काय करणार, कशी काय नेणार, जाऊ दे. माझ्या डोक्यावर आहे सरपण. तर आता उद्या आले ना की एखादी नेईन त्यातून. बघा आमच्या पपया. पपया आहेत पण खायला माणसं नाहीत, असं झालेलं आहे. शेतातून आल्याच्या नंतर आपल्याला बाहेर तांब्याभर पाणी, कपभर चहा मिळाल्यावर किती बरं वाटतं ना. मग सुख म्हणतात म्हणजे काय असतं सुख, हेच तर सुख असतं. काम कितीही असो, पण घरी आल्यानंतर एक प्रेमाचा चहाचा कप मिळाला, तांब्याभर पाणी मिळालं, खूप बरं वाटतं. आणि आपल्याकडे ही श्रीमंती भरपूर आहे बरं का. मी याबद्दल खूप खूप समाधानी आहे. माझी सून सोन्यासारखी आहे आणि नातवंड तर आता काय विचारायलाच नको. खूप छान आहे. कालवणाला काय आणलं का नाही?
आणलं बऱ्या शेवग्याच्या शेंगा बघू काय काय तर झाला अंडी कोथिंबीर नव्हती. चार पाचच पिकले म्हणजे असे सुरुवात झाली. आज काय लागत चांगलं शेवग्याचं कालवण कर मस्त. नाही शेवगा माया आत्याला देऊन यायचं. माया आत्याला थोडासा तिला लय आवडतं त्या शेंगा. देऊन येतो का आत्याकडे जातो का? माया आत्याला शेंगा देऊन या. कर शेवगाचं चांगलं शेवग्याच्या शेंगासाठी वाटण काढलं मस्त शेंग करणारी. आणि त्याच्यासाठी ही एवढी डाळ घेतली हरभऱ्याची भिजायला घातली. शेंगामध्ये डाळ टाकली अजून छान होती. चुलीवच करते ना. हां टाक शिजायचं वर. शिव माग हो. शेवग्याच्या शेंगा टाकल्या आणि मसाल्याबरोबर शेंगा टाकलेला शिजतानाच त्यामध्ये मीठ मसाला जातो आणि शेंग चवदार लागते. नाहीतर नुसते आधी उकडून घेतले ना तर मग त्याला चव जरा कमी येत असते. आणि त्यामध्ये डाळ टाकली मस्त शेवग्याचं कालवण करणार आता. तर बघा झाडाच्या अगदीच ताज्या शेंगा असल्यामुळं ना 21च मिनटं झाले बघा कालवण टाकलेलं. आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या पण एकदम मस्त असं अगदी सगळा मसाला त्यात भरला गेला. आणि त्या शेंगावर चोखून खायला पण एकदम मस्त लागतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.